अमित शहा आज भट सभागृहामध्ये भाजपची विदर्भातले संघटनात्मक बैठक घेणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर भट सभागृहाबाहेर सध्या जय्यत तयारी करण्यात आली। साधारणपणे 1500 भाजपचे विदर्भातले पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। भाजपच्या याच संघटनात्मक बैठक होते आणि त्या भट सभागृहाबाहेरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्राचा दौरा आजपासून सुरू होत आहे आणि त्यांची या दौऱ्याची सुरुवात ती नागपुरातून होत आहे। नागपुरातील भट सभागृहाच्या बाहेर आपण आता आहोत। तिथली हे थेट दृश्य जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे भाजपाकडून। साधारणतः 2च्या सुमारास नागपुरात अमित शहा दाखल होतील। त्यानंतर भट सभागृहात ही संघटनात्मक बैठक भाजपाची होईल। या बैठकीमध्ये भाजपाचे जे प्रमुख पदाधिकारी आहे विदर्भातील ते सगळेजण उपस्थित राहतील। साधारणपणे 1300 ते 1500 पदाधिकारी उपस्थित राहील अशी संख्या भाजपाकडून सांगण्यात येत आहे। त्याबाबत चर्चा सुरू आहे। आजी माजी आमदार असो किंवा विधानसभा निवडणूक प्रमुख असो किंवा प्रत्येक विधानसभेतील प्रमुख असो या सगळ्यांना या बैठकीत बोलवण्यात आलं आहे। त्यांना तिथे अमित शहा कानमंत्र देणार आहे। खरं तर गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा असा फटका भाजपाला बसलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा नागपूरचा दौरा फार महत्त्वाचा मानण्यात येतोय। संपूर्ण विदर्भातील पदाधिकाऱ्यांना एक कानमंत्र ते देणार आहे आणि त्यानंतर येथून ते संभाजीनगरला जाणार आहे। आता आपण भट सभागृहाबाहेर ही भाजपाकडून जय्यत करण्यात आलेली तयारी आपण ही सगळी पाहतोय आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा भाजपाचा प्रचंड असा उत्साह आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।